देशभरात असंख्य चोऱ्या करणाऱ्या सोलापुरातील अट्टल चोरट्यास बंगळूर पोलिसांनी अटक केली। गुन्हेगारांचे हात किती लांब असतात याचा थांगपत्ता लोकांना सोडाच पोलिसांनाही लागत नाही। अशाच एका अट्टल गुन्हेगाराचा कारनामा उजेडात आलाय। लहानपणीच चोर बनला, तरुणपण आल्यानंतर दरोडे टाकायला सुरुवात केली, बक्कळ पैसा आला, तरुण वयात प्रेमाचं व्यसन लागलं, त्याच्याकडील पैसा पाहून अनेक तरुणी त्याला भाळल्या। इतकंच काय, एक अभिनेत्री देखील त्याच्या जाळ्यात सापडली होती। तिच्यासाठी 3 कोटींचा हस्तिदंताचा बंगला बांधून दिला। दरोडे टाकण्याचा त्यांचा धंदा सुरूच राहिला। अखेर तो खाकी वर्दीच्या ताब्यात सापडला। बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली। विशेष म्हणजे हा पठ्ठ्या सोलापूरचा असून पंचाक्षरी एस स्वामी असं त्याचं नाव आहे। गेल्या 2 दशकांपासून देशभरात असंख्य चोऱ्या करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील एका 37 वर्षीय कुख्यात चोराला बंगळुरू पोलिसांनी अटक केली। बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी याबाबत माहिती दिली। अटक केलेल्या आरोपीचं नाव पंचाक्षरी एस स्वामी असं आहे। तो महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती त्यांनी दिली। बेंगलोर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या नावाने 100 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत। या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय, त्याची माहिती काढली जाते। रिसेंट कालावधीमध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही, कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे। त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जात आहे।